नमस्कार, देशोन्नती संपादकीयमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते। काही दिवसांपूर्वी काँग्रेसचे नेते शशी थरूर यांनी त्यांच्या समाज माध्यमांवर उडण्याची परवानगी मागू नका, पंख तुमचे आहेत आणि आकाश कुणाचेच नाही अशी एक टिप्पणी लिहिली होती। या टिप्पणीचा रोख काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींकडे असल्याचं बोललं जात होतं। आता पुन्हा एकदा शशी थरूर यांनी आपल्या एका लेखाद्वारे पक्षश्रेष्ठींना डिवचण्याचं काम केलंय। मल्याळम वृत्तपत्र दीपिकामध्ये थरूर यांचा एक लेख छापून आलाय। या लेखात त्यांनी 1975च्या आणीबाणीचा उल्लेख एक काळा अध्याय म्हणून केलाय। एवढंच नव्हे तर संजय गांधींच्या त्यावेळच्या कृत्यांवरही त्यांनी टीका केली आहे। आजचा भारत 1975चा भारत नाही असेही थरूर त्या लेखात म्हणत आहेत। शशी थरूर एक विद्वान नेते म्हणून ओळखले जातात। त्यांनी आतापर्यंतचे आपले सगळे राजकारण काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ राहूनच केले, परंतु मागच्या लोकसभा आणि केरळ विधानसभा निवडणुकीपासून त्यांचे काँग्रेस पक्षश्रेष्ठींसोबत मतभेद सुरू झाले। केरळचे मुख्यमंत्रीपद भूषवण्याची त्यांची महत्त्वाकांक्षा आहे आणि काँग्रेसमध्ये राहून हे स्वप्न साकार होणार नाही अशी खात्री पटल्यापासून त्यांनी पर्यायाचा विचार सुरू केलाय। त्यातच मोदी सरकारने त्यांना ऑपरेशन सिंदूरवर भारताची भूमिका मांडण्यासाठी विदेशात पाठवण्याचा निर्णय घेतला। काँग्रेस पक्षश्रेष्ठींच्या मर्जीविरुद्ध थरूर मोदी सरकारच्या या अभियानात सामील झाले। एवढंच नव्हे तर त्यांनी वेळोवेळी मोदी सरकारचे गुणगानही गायले। या सगळ्या घडामोडी बघता स्वतःचे पंख असलेले थरूर पुढच्या काळात कोणत्या वृक्षावर विसावतील हे सांगण्यासाठी कोणत्याही ज्योतिषाची गरज भासणार नाही। सध्या तरी थरूर यांनी काँग्रेसच्या वृक्षावरून झेप घेतली आहे हे निश्चित। सध्या ते मोकळ्या आकाशात विहरत असले तरी अगदी गरुडालाही विसाव्यासाठी कुठेतरी जमिनीवर सुरक्षित जागा शोधावीच लागते। थरूर आता अशाच जागेच्या शोधात आहेत। खरे म्हटले तर त्यांचा शोध संपलाय, फक्त त्या वृक्षावर उतरण्याची संधी ते शोधत आहेत। अशाच राजकीय घडामोडी व अपडेट सोबत पुन्हा भेटूया देशोन्नती संपादकीयमध्ये। बघत रहा देशोन्नती। नमस्कार।